हिंदुस्थान आणि त्यावर सत्ता म्हणे मुसलमानांची जमणार नाही। कल्पांत करीन पण ही मगरुरी टिकू देणार नाही। हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे। अफजल खानाने पहिला वार काढल्यामुळे महाराजांना त्याच्यावर वार करणं भाग पडलं, पण जर खानाने दगाबाजी केली नसती तर कदाचित महाराजांनी त्याला फाडलं नसतं, खान मारला गेला नसता। ज्या अर्थी ज्या पक्षी ज्या अन्वये अफजल खानाने महाराजांना प्रथम बगलेत दाबून त्यांच्यावर अटॅक केला, त्या अर्थी त्या पक्षी त्या अन्वये महाराजांना स्वरक्षणासाठी सेल्फ डिफेन्ससाठी अफजल खानावर वार करणं भाग पडलं। हा असला डिफेन्सिव्ह पवित्रा अनेकदा आपण हा मुद्दा मांडत असताना किंवा खान का आणि कसा फाडला हे सांगताना शिवरायांची बाजू सेफ करण्यासाठी घेत असतो। पण एक गोष्ट कळत नाही की अफजल खान म्हणजे कोणी मोठा राष्ट्रसंत होता का, की ज्याच्या खुनाच्या आरोपाखाली महाराजांविरोधामध्ये कोर्टामध्ये केस चालले, जिथे स्वतः फाजल खान फिर्यादी आहे आणि आदिलशहाच्या फरमाईशीवरून महाराजांविरोधामध्ये कोर्टामध्ये खटला चालवला जातोय, असं काही आहे का? तो अफजल खान मरणारच होता, महाराज त्याला फाडणारच होते आणि मुळात तो कोणी मोठा श्रद्धानंद नव्हता। त्या अब्दुल्ला भटारीचा उर्फ अफजल खानाचा इंटेंट नेमका काय होता? विजापूरहून निघताना त्यांनी कोणता विडा हातामध्ये उचलला होता, किंवा वाटेमध्ये येताना जे पराक्रम त्यांनी केले, जे पराक्रम त्यांनी गाजवले ते काय महाराजांपर्यंत पोहोचले नसतील का? त्याचा मृत्यू निश्चितच होता। पण शिवाजी महाराज कोण होते, त्यांचा इंटेंट काय होता, त्यांचं ध्येय कोणतं होतं, त्यांनी कोणतं राष्ट्रकार्य हातामध्ये घेतलं होतं, या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाही। प्रस्थापित मुसलमानी राजसत्तेचा विध्वंस मुळात हीच ज्याने आपल्या कर्तव्याची दिशा ठरवले। या कार्यासाठी आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा पूर्णपणे संन्यास ज्या व्यक्तीने केलाय, त्या कार्याच्या आड जो जो व्यक्ती आला त्याला आपल्या महाराजांनी फाडले। हिंदुस्थान आणि त्यावर सत्ता म्हणे मुसलमानांची जमणार नाही। कल्पांत करीन पण ही मगरुरी टिकू देणार नाही। हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे, अशा प्रकारची धडधडीत उलट सलामी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेच्या प्रस्थापित मुसलमानी राज्यकर्त्यांना दिली। मग आता प्रश्न हे आहेत की महाराज मुसलमानांच्या विरोधामध्ये होते का? अफजल खान मुसलमान होता म्हणून महाराजांनी त्याला फाडलं का? तर मुळीच नाही। कुराणाची प्रत भेटल्यानंतर तिला सन्मानाने परत करणारे आपले महाराज म्हणजे हिंदू धर्माचा मूर्तिमंत मोहरा। महाराज कोणाच्याच विरोधात नव्हते। महाराजांचं राज्य, महाराजांचं राष्ट्र गुलामगिरीमध्ये होतं आणि महाराज त्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये होते। स्वतःच्या राष्ट्राला परकीय गुलामगिरीमधून मुक्त करण्याचं राष्ट्रकार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलं होतं आणि त्या कार्यामध्ये स्वतःला इतकं झोकून दिलं होतं की आदिलशाही फरमान घेऊन स्वतः शिवरायांचे वडील खुद्द शहाजीराजे भोसले जरी आले असते तरी महाराजांनी त्यांच्या विरोधामध्ये जाऊन स्वतःच्या हाताने आपल्या आईच्या कपाळचं कुंकू पुसायला देखील कमी केलं नसतं। आणि तसंही या कार्याच्या आड आलेले अनेक मोरे, शिर्के, जाधवांसारखे अनेक स्वजातीय महाराजांनी मारलेच की। त्यामुळे अफजल खान मुसलमान होता म्हणून त्याला शिवरायांनी मारलं असं बोलणं म्हणजे निव्वळ गाढवपणच ठरेल। बरं, हे शब्द माझे नाहीयेत, हे शब्द आहेत ठाकरेंचे, प्रबोधनकार ठाकरेंचे, आणि पुस्तक आपलं तेच दगलबाज शिवाजी। अवश्य वाचा आणि व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय शिवराय।